ताई, शंतनू कुकडे हा तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे असं कालपासून समोर येत आहे। हे फक्त माध्यमांमध्येच नाही तर तुमच्या मित्र पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आरोप केले। मुळामध्ये रवींद्र धंगेकरांनी जे आरोप केलेले ते अत्यंत धातांत खोटे आहेत। हा, कुकडे याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये महिलांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। कुकडे हा जो इसम आहे हा अल्पसंख्याकाचा उपाध्यक्ष होता। त्याने 26/12/2024 लाच राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे तेव्हापासून ते आजपर्यंत तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही। त्यामुळे त्याचा आणि एनसीपीचा कोणताही संबंध नाही। त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास पोलिसांनी योग्य आणि कडक कारवाई करून जनतेच्या समोर आणावा। त्याच्यामध्ये आमचे रवींद्र भाऊ बोललेले आहेत ते एकतर ते काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये नुकतेच आलेले आहेत, म्हणजे ते विरोधकातून आमचे मित्र पक्ष झालेले आहेत। हिंदुत्वाचा जे ते सांगतायत की धर्मांतरासाठी पैसे वापरले जात होते, तर मी नाही, पोलिसांनी सांगितलेलं आहे की त्या कुकडेची काहीतरी एनजीओ आहे, त्या एनजीओतनं तो रेड हाऊस नावाची त्या संस्थेच्या नावाखाली निवारासाठी कॅम्प मध्ये नानापेठीमध्ये चालवतो। त्याच्यामुळे त्याला येणारं डोनेशन याची चौकशी व्हावी, ते डोनेशन कुठं खर्च झाला त्याचंही ऑन रेकॉर्ड असेल, ते सगळं तपासून जर रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर ती कारवाई त्या इसमावर करण्यात यावी। आमचा त्या कुकडेशी काडी मात्र संबंध नाही। तो आधी आमच्या पक्षात होता, त्यांनी आम्हाला राजीनामा आम्ही घेतलेला आहे। जसे रवी भाऊ काँग्रेस पक्षात होते म्हणून त्यांना तो दाखला दिला जात असतो, त्याच पद्धतीने ते बोलले असतील, परंतु त्यांनी माहिती घेताना जाणीवपूर्वक त्याच्या राजीनाम्याची माहितीकडे दुर्लक्ष केलं असेल असं मला वाटतं। तर मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते की त्या कुकडेनी 26/12/2024 रोजी राजीनामा दिलेला आहे। आमचा आणि कुकडेचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि कुकडेचा काडी मात्र संबंध नाही। पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि संपूर्ण तपास करून कठोर शिक्षा त्या आरोपीला द्यावी। त्या एनजीओ मध्ये काही आंतरराष्ट्रीय फंडिंग येत होती काही, आणि तो जो निधी आहे तो पक्षनिधी म्हणून वापरला गेलाय का याची सुद्धा चौकशी करा असा आरोप आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठल्याही अशा एनजीओचा पक्षनिधी वापरण्याची गरज नाही। मुळामध्ये आता हे तुमच्याकडनं कळतंय मला, धंगेकरांनी आरोप केला, मग धंगेकरांनी घेतलं असेल तर विचारा, कारण का धंगेकर किती वर्ष राजकारणात आहे, आज नाही येत ना। आम्ही तरी म्हणजे त्यांनी जो आमच्यावर आरोप केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठल्याही अशा एनजीओचा बाहेर येणाऱ्या फंड वापरण्याची कधीच गरज नव्हती आणि राहणार नाही। मुळामध्ये कुठल्या तरी विशिष्ट हेतूने रवी भाऊ आरोप करतायत का हे पाहावं लागेल, परंतु तुम्ही मित्र पक्षामध्ये आहात, तुम्ही खरं आम्हाला या गोष्टी जर विचारल्या असत्या तर आम्ही सांगितल्या असत्या आणि ही माहिती तुम्ही बोलण्याच्या आधीच तुम्हाला मिळाली असती, म्हणजे ते तोंडावर पडले नसते की तो राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी आहे। हे आम्ही तुम्हाला सांगितल्यानंतर कळलं, हे आधी तुम्हाला कळलं असतं आणि माध्यमांसमोर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हा बेछूट आरोप केला नसता आणि रवी भाऊनी हे बेछूट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजिबात करू नये। एक मित्र पक्ष म्हणून माझी त्यांना कार्यकर्ती बहीण म्हणून विनंती असेल। राहिला एनजीओचा विषय, तर एनजीओला जे काही डोनेशन्स मिळतात त्याला मान्यता असतात, त्या मान्यतेच्या परमिशन सरकार देतं, त्याचा योग्य वापर केलाय का नाही हे पोलिसांनी त्याचा तपास करावा। त्याच्यामध्ये जर त्यांना दिसलं की त्याला मिळालेल्या देणग्यांचा त्यांनी काही गैरवापर केलाय तर ती कारवाई त्या कुकडेवर करण्यात यावी। कुकडेवर कारवाई होणार आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशाला तुम्ही मध्ये आणताय? आम्ही आणू का त्यांच्या नवीन लेटेस्ट आणलेल्या पक्षामध्ये? म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 महिने आले, आधी काँग्रेसमध्ये होते, पुरोगामी पक्षामध्ये होते, 2 महिन्यातच कट्टर हिंदू झाले, असं नाही होत ना। असो, मला त्या लेवलला ही चर्चा नाही न्यायची, परंतु कुकडे हा आमच्या पक्षाचा पदाधिकारी होता, आता नाही, आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही। पोलिसांनी कारवाई करण्यात यावी। या म्हणजे तुम्ही सांगताय की आता पदाधिकारी नाही, पण धंगेकरांनी आरोप करताना असे आरोप केले की पूर्वी तो बऱ्याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचा होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं वलय त्याच्या भोवती होतं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं देखील इन्व्हॉल्वमेंट होतं काय हे अजित पवारांनी चेक करावं आणि अशा पदाधिकाऱ्यांना
घरचा रस्ता दाखवा असा आरोप केला. 100% लक्षात घ्या. त्यांनी जे सांगितलं आहे, आज राजकीय समाजात काम करत असताना अनेक लोक येतात भेटतात. त्याच्यात तो म्हणजे डिसेंबरच्या आधी तो पक्षात होता, म्हणजेच तो अल्पसंख्याकांचा उपाध्यक्ष होता. त्यामुळे कार्यक्रमाला येणं बसणं उठणं हे फोटो होतातच. त्याच्यासाठी जे फोटो ते सगळेच आरोपी कसे तुम्ही धरू शकता किंवा पक्षाला कसं तुम्ही त्यांना कारणीभूत धरू शकता? आज तुमच्या सोबत मध्ये जेव्हा रवी भाऊंवर कुठले अलिगेशन्स होतात तेव्हा अख्ख्या काँग्रेस पक्षातली किंवा आता शिवसेनेची जी लोक त्यांच्या सोबत आहेत त्यांना आपण आरोपी म्हणून धरणार आहोत का? त्यामुळे बोलताना लोकप्रतिनिधींनी त्याचं भान ठेवलं पाहिजे. नक्कीच जर या पोलिसांच्या तपासामध्ये त्याच्यासोबत असलेला कार्यकर्ता जर आमच्या पक्षाचा असेल तर त्याच्यावरही आम्ही कारवाई करू, त्याला निलंबित करू. मुळामध्ये जर याला निलंबितच आम्ही म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर जे करायचं होतं तर याचा राजीनामाच आहे आमच्याकडे, म्हणजे आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. आणि आपण एप्रिलमध्ये आहोत, एप्रिल 2025, आणि कुकडेंनी राजीनामा दिलाय 26/12/2024. ही माहिती घ्यायला रवी भाऊ चुकले म्हणून त्यांनी हे बेछूट आरोप केलेले आहेत. पुन्हा सांगते की त्या कुकडेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंध नाही. अजितदादा असल्या कुठल्याही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या किंवा गुन्हेगारी समोर जरी आल्यानंतर अशा लोकांना पक्षात ठेवत नाही, तातडीने घरचा रस्ता दाखवतात. हेतुपुरस्सरपणे राष्ट्रवादीला यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे का आणि याला हिंदुत्वाचा अँगल दिला? नक्कीच लक्षात घ्या. 2 महिन्यापूर्वी तुम्ही शिवसेनेत आलात, 2 महिन्यात तुम्ही हिंदुत्वाचं त्याच्यावर राजकारण करत असताना ते तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर मित्र पक्षावरच करत आहात. जर तुम्ही माहिती घेतली असती तर तुमच्या लक्षात आलं असतं. आणि त्या कुकड्यांनी जे काही फंडिंग जमवले ते कुठे दिले काय दिले हे त्याच्या रेकॉर्डला सापडेल ना पोलिसांना. पोलिसांचं काम आहे त्याच्या मुळाशी जाणं, की जे कोणी समोर आरोप करते त्याचा तपास करणं. आरोप कुणी कुणावर करू शकतो? पोलिसांनी स्वतः सांगितलं की त्याची एनजीओ आहे आणि त्या एनजीओच्या माध्यमातून तो काम करतो आणि त्याच एनजीओच्या माध्यमातून लोकांना मदत करतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. परंतु घेतला होता, आता तो आमचा पदाधिकारी नाही डिसेंबर पासून, हेही रवी भाऊंनी लक्षात घ्यावं. रुपाली चाकणकरांनी एक महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून पत्रकारांनी चौकशी करावी, त्यांनी ट्विट करताना हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असं म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणताय संबंध नाही. पुन्हा सांगते की जेव्हा ही तक्रार आली, रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या पोस्को अंडर हा गुन्हा दाखल झालाय. त्यांनी ती महिला आयोगाला पण तक्रार केलेली आहे आणि त्यांनी रवी भाऊनी जी काही मुलाखत दिली त्याच्यावरनं म्हणले असतील, तेही माहिती घेतील ना त्या गोष्टीची, कुठल्या पक्षाची संबंधित आहेत. आता मग ते रवी भाऊ आणि आयोगाच्या लोक सांगतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाशी संबंधित नाही, एवढं मी पक्षाची प्रवक्ता म्हणून ठामपणे आपल्याला पुराव्यानिशी सांगू शकते. काही दंगेकर काँग्रेसमध्ये असताना सत्ताधारी असणाऱ्या भाजप असो राष्ट्रवादी असो सेनेवर टीका करायचे. आता ते तुमच्या मित्र पक्षात आले असले तरी तोच त्यांचा ओळख आहे. कुठेतरी युती धर्म पाळला जात नाही असं वाटतं? नाही, युती धर्म पाळण्यापेक्षा जर खरंच अन्याय झालाय तर त्याची त्या प्रकरणाची खरी माहिती घेणं गरजेचं आहे. आता कुकडे हा आमच्या पक्षात आहे, कुकडेनी राजीनामा दिलाय नाही दिलाय या गोष्टीची मी माहिती घेतली. मी पुन्हा सांगते, राजकीय लोकांनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही विषयाची योग्य ती खात्री करून मग स्टेटमेंट केले पाहिजे, म्हणजेच मतभेद होत नाही. रवी भाऊ तिथे कुठेतरी कमी पडलेत. विरोधात असताना मी मान्य करत होते विरोधकांचं काम होतं, पण मित्र पक्षाच्या ह्याच्यात रवी भाऊ कमी पडले, त्यांनी माहिती घेण्यामध्ये ते चुकले आणि त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. असं जरी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल तरी त्यांना आम्ही सांगतोय की आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ता पदाधिकारी नाही. आपल्याला जे काही आरोप करायचे ते पोलिसांकडे द्याव्या, पोलीस तपास करून ते तुमच्या समोर आणतील. तुमचे आरोप खरे आहेत का खोटे पोलीस काढतील, सगळ्यांच्या समोर तपास करून बाहेर काढतील. ही दुसरी वेळ आहे आरोप करण्याची राष्ट्रवादीला. ज्यावेळेस पक्षात आले त्यावेळेस थेट अजित पवारांना लक्ष केलं होतं, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी. नक्की काय घडतंय काय? नाही, मुळामध्ये पहिली वेळ कधी त्यांनी मला तो विषय ज्यावेळेस प्रवेश केला ते विसरतायत की जेव्हा पहिली आमदारकी पोटनिवडणूक ते लढत होते तेव्हा अजितदादांमुळेच त्यांचा विजय हा सुकर झाला होता. फार मोठा सिंहाचा वाटा अजितदादांचा होता. असो, आता इजा झालाय बिजा झालाय, तिजा रवी भाऊ होऊन देणार नाही. अन्यथा आमच्यासारखे अजितदादांचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देण्यास पुरावे देण्यास सक्षम आहोत.